नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। जालना इथल्या सकल मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याचे पडसाद गारगोटीमध्ये उमटले। इथल्या मराठा समाजाच्या वतीने हुतात्मा क्रांती चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ भुदरगड तालुक्यातील सकल मराठा समाजाने आंदोलन केलं। गारगोटीतल्या हुतात्मा क्रांती चौकात शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला। भुदरगडचे पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांना निवेदन देऊन आंदोलकांनी जालनामधील घटनेची चौकशी करण्याची मागणी केली। सकल मराठा समाजाने तब्बल 58 आंदोलनं राज्यभरात केली, मात्र ती अत्यंत शांततेने केली। या आंदोलनाचं जगभरात कौतुक झालंय। मात्र जालन्यातील उपोषणकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळल्याचं सकल मराठा समाजाचे सचिन भांदिगरे यांनी सांगितलं। आंदोलनात नंदकुमार शिंदे, मच्छिंद्र मुगडे, शिवराज देसाई, आनंदा देसाई, महेश जाधव, संग्रामसिंह पोपळे, शशिकांत पाटील, दत्तात्रय भोईटे, दिनकर भोईटे, संदीप पाटील यांच्यासह मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाहूवाडी तालुक्यात वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, मात्र त्याचा त्रास शेतकऱ्यांना भोगावा लागतोय। वन्य प्राणी शेतात घुसून उभी पिकं फस्त करतात, त्यामुळे जंगलाशेजारील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसावं लागतंय। शाहूवाडी तालुक्यातील जंगलाशेजारील 200 हेक्टर क्षेत्र पडीक आहे। वन्य प्राण्यांच्या भीतीनं अनेक शेतकऱ्यांनी जमिनी कसण्याचं बंद केलंय। आंबा, मानोली, कोतोली, धनगरवाडे, गजापूर, भाततळी अशा अनेक गावातील शेतकरी जमीन कसत नाहीत। वन खात्याच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। शाहूवाडी तालुक्याला लागून चांदोली अभयारण्य असून या अभयारण्यात जंगली प्राण्यांचा अधिवास वाढला आहे। त्यामुळे आता दिवसाही वन्य प्राणी मानवी वस्तीत आणि शेतीमध्ये घुसतात। गव्यांच्या कळपानं शेतातून एखादी फेरी मारली तरी उभं पीक आडवं होतं। परिणामी जंगल क्षेत्रालगत असलेली शेती करणं म्हणजे मोठी डोकेदुखी बनली आहे। गवे, रानडुक्कर, कोल्हे अशा प्राण्यांकडून ऊस, भात, भुईमूग, रताळी, नाचणा, सोयाबीन, वरी या पिकांबरोबर केळीच्या बागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। अनेक वर्षापासून उन्हाळी आणि पावसाळी पिकाची रात्रीची राखण केली जाते, पण आता रात्रीबरोबरच वन्य प्राणी दिवसाही शेतामध्ये धुडगूस घालत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। जंगलातील मोकळ्या जागेत वनविभागानं गवताची लागण केली आणि उन्हाळ्यात वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय केली तर मानवी वस्तीकडे वन्य प्राणी फिरकणार नाहीत। मात्र तेवढी इच्छाशक्ती वनविभाग दाखवणार का, हा खरा प्रश्न आहे। बी न्यूजसाठी शाहूवाडीहून राजाराम कांबळे। जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी हल्ला चढवून अमानुष लाठीमार केला। या घटनेच्या निषेधार्थ शिरोळ तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे कुरुंदवाडमध्ये निषेध फेरी काढण्यात आली। शिवतीर्थावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सरकारच्या निषेधार्थ आंदोलकांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता। जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कुरुंदवाड शहरात निषेध फेरी काढण्यात आली। शिवतीर्थ, नवबाग रस्ता, एस.के. पाटील कॉलेज, महाराणा प्रताप चौक, सन्मित्र चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पालिका चौक, दरगाह चौकातून पुन्हा शिवतीर्थावर आल्यावर निषेध फेरीचं सभेत रूपांतर झालं। जालना इथल्या मराठा आंदोलकांवर लाठीमार करून महिला आंदोलकांनाही मारहाण केल्याचा प्रकार निंदनीय आहे। मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश कोणी दिले याची सखोल चौकशी होऊन जालनाच्या पोलीस अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी महिपती बाबर यांनी केली। यावेळी माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर, सकल मराठा समाजाचे सागर धनवडे, शिवसेना तालुका प्रमुख वैभव उगळे, काँग्रेसचे विजय पाटील, उदय डांगे, राष्ट्रवादीचे तानाजी आलासे, बबलू पवार, बाबासाहेब सावगावे, अजित देसाई यांनीही मनोगतातून या घटनेचा तीव्र निषेध केला। त्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको केल्यानं नुरसेवाडी रस्ता, कुरुंदवाड शहर रस्ता आणि बायपास रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती। सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं वाहतूक सुरळीत केली। यावेळी संजय अणुसे, जालंधर सांडगे, मिलिंद गोरे, गोपाळ चव्हाण, बबलू पवार, विलास उगळे, बीबी सूर्यवंशी, रमेश भुजुगडे, आनंदराव लांडगे उपस्थित होते।
जालना इथल्या मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ हुपरीमध्ये आंदोलन करण्यात आलंय। मराठा समाजाच्या वतीनं राज्य सरकारचा जाहीर निषेध करत ठिय्या आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांना झालेल्या मारहाणीची स्वतंत्र चौकशी होऊन पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी हुपरीतील मराठा कार्यकर्त्यांनी केली आहे। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याचा निषेध हुपरीमध्ये करण्यात आला। मराठा समाजाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं। हुपरी गाव भागातील नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळ्याजवळ एकत्र जमलेल्या मराठा समाज बांधवांनी दंडावर काळी पट्टी बांधून राज्य सरकारचा जाहीर निषेध केला। सरकारनं मराठा आरक्षण आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। मराठा क्रांतीचे विनायक विभूते, पृथ्वीराज गायकवाड, मराठा समाजाचे अध्यक्ष रविशंकर चिटणीस, प्रतापसिंह देसाई, नेताजी निकम, सचिन जाधव, संजय निकम, अजित उगळे, शिवसेना शहर प्रमुख अमोल देशपांडे, राष्ट्रवादीचे बाहुबली गाठ, अमर माने, तुषार मालवेकर, सूरज कदम, प्रतीकराज निंबाळकर, माजी नगरसेवक संजय निकम, अमर माने, नागेश कौंदाडे यावेळी उपस्थित होते। जालना इथं मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुदाळतिट्टा इथं मनसेचे कार्यकर्ते आणि व्यापाऱ्यांनी निषेध आंदोलन केलंय। शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेला लाठी हल्ला निंदनीय असून भाजप सरकारनं मराठा समाजावर अन्याय केल्याचं तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांनी सांगितलं। कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर मुदाळतिट्टा इथं मनसेचे कार्यकर्ते आणि व्यापाऱ्यांनी निषेध आंदोलन केलंय। जालनामध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज निषेधार्ह असून भाजप सरकारला या अन्यायाची किंमत भविष्यात मोजावी लागेल असा इशारा मनसेचे तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिला। यावेळी महिलांनीही संतप्त भावना व्यक्त केल्या। मराठा समाजाच्या मागण्या शासनाने तात्काळ पूर्ण कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलाय। मागणीचं निवेदन मुरगुड पोलिसांना देण्यात आलंय। यावेळी आंदोलकांवर दबाव आणणाऱ्या मुरगुड पोलिसांबाबत आंदोलकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। यावेळी युवराज एडुरे, बबन पाटील, दत्तात्रय पाटील, संभाजी पाटील, सचिन पाटील, सुहास देवळे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावर्षी पाऊस कमी झाला असला तरी पिकांसाठी तो पोषक आहे। मात्र ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानं बळीराजाची चिंता वाढायला लागली आहे। माळरानातील पिकं पाण्याअभावी मान टाकू लागली आहेत। परिणामी पावसाला सुरुवात झाली नाही तर शेतीच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। जुलै महिन्यात पिकांना पोषक पाऊस झाल्यानं त्यांची चांगलीच वाढ झाली आहे। सोयाबीन, भात, भुईमुगासह इतर पिकं भरणीला आली आहेत। सोयाबीन आणि भुईमुगाच्या शेंगा आणि भाताची लोंब भरत असताना आता पुन्हा पावसानं महिनाभर ओढ दिली आहे। सर्वत्र कडक ऊन पडल्यानं माळरानातील पिकं मान टाकू लागली आहेत। पाण्याअभावी पिकं वाळू लागली आहेत। बागायती क्षेत्रात नदी, विहीर आणि कूपनलिकेच्या माध्यमातून पिकांना पाणी दिलं जात आहे। मात्र विजेचा अडथळा होत असल्यानं अगोदरच संकटात असलेला शेतकरी हवालदिल झालाय। येत्या काही दिवसात पावसाला सुरुवात झाली नाही तर हातातोंडाशी आलेली पिकं वाळण्याची भीती व्यक्त होतीये। कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर बांबवडे इथं रस्त्यावर अस्ताव्यस्त पार्किंग होत असल्यानं दररोज वाहतुकीची कोंडी होतीये। त्याचा त्रास वाहनधारक, नागरिक आणि विद्यार्थ्यांना होतोय। विशेषतः गुरुवारच्या आठवडी बाजारा दिवशी तर वाहतूक कोंडीत प्रचंड भर पडत असल्यानं नागरिक अक्षरशः त्रस्त होत आहेत। या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी थांबून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी होतीये। शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे बाजारपेठेचा विस्तार झपाट्याने वाढतोय। लोकवस्ती आणि दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे। कोरोना काळापासून स्थानिक तरुणांनीही व्यवसायात जम बसवलाय। गुरुवारच्या आठवडी बाजारासाठी बांबवडेमध्ये सुमारे 50 खेड्यातील ग्रामस्थ येत असतात। मात्र रस्त्यावर बसलेले विक्रेते, रस्त्याकडेला अस्ताव्यस्त लावलेल्या दुचाकी, खासगी वडापची रस्त्यावरच उभी केलेली वाहनं यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडते। पिशवी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला रिक्षा उभ्या केल्या जात असल्यानं इथली वाहतुकीची कोंडी रोजचीच बनली आहे। त्यातच व्यापाऱ्यांनी रस्त्यातच दुकानाचे बोर्ड लावल्यामुळे नागरिकांना नीट चालता देखील येत नाही। ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुलं आणि महिला यांना येण्या जाण्यासाठी रस्ता शिल्लक राहत नाही। त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागानं या परिसरातील अतिक्रमणं हटवावीत आणि या परिसरात दिवसभर वाहतूक पोलीस ठेवावा अशी मागणी होतीये। याबरोबरच सातबाराच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा सातबाराचं बातमीपत्र। उत्साही जल्लोष, श्वास रोखून धरायला लावणारा थरार, प्रचंड उत्कंठा, कोण होणार युवा शक्ती दहीहंडीचा 2023 मधील विजेता? पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून ओळख असलेल्या
धनंजय महाडिक युवा शक्तीच्या दहीहंडीची रंगत आणि थरार असेल गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात। गोविंदा पथकांचे मानवी मनोरे, शिस्तबद्ध यंत्रणा आणि तब्बल 3 लाख रुपयांचं पारितोषिक। शिवाय सलामी पासून गोविंदा पथकांना बक्षिस आणि चॅनल बी वर थेट प्रक्षेपण। या पहा, सामील व्हा, अद्भुत रोमांचक क्षणांचे साक्षीदार व्हा। युवा शक्ती दहीहंडी 2023 चा जल्लोष अनुभवा, एका साहसी खेळाला चालना द्या। हिरा मोती मिठाई वाले, विविध प्रकारच्या मिठाईंचा गोडवा वाढलाय, कारण आपल्या पेठ वडगाव मध्येच हिरा मोती मिठाई वाले यांनी मोठं दुकान थाटलंय। इथे मिळते दूध, तूप, दुधाची मिठाई, बंगाली मिठाई, साजूक तुपातील मिठाई, खव्याची असंख्य प्रकारची मिठाई आणि ड्राय फ्रुट्स, नमकीनची फुल व्हरायटी, चिवडा, लाडू, जिलेबी, मैसूर पाक असो अथवा काजू कतली किंवा बालुशाही, एक वेळ खाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा याल। चौधरी बंधू यांचे हिरा मोती मिठाई वाले, पत्ता गणेश मंदिर जवळ, कोल्हापूर रोड, पेठ वडगाव। संपर्क 9730 54 90 99। पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स। प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स। तसंच 5000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट। तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी। संपर्क 7755 05 39 83। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर। आत्तापर्यंत आपण बी चॅनल आयोजित आणि राजेश सिल्वर प्रायोजित अधिक मास महात्म्य या कार्यक्रमाचा लाभ घेतला। आजपासून पाहणार आहोत निज श्रावण कार्यक्रम, त्याची उपासना व विस्तृत माहिती रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त चॅनल बी वर। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड। थिंक सिल्वर, थिंक राजेश। राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्स मध्ये उपलब्ध। बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत। मुलकीपाड जमिनीच्या विषयावरून चव्हाणवाडीची गावसभा चांगलीच गाजली। नागरिकांचा अनेक प्रश्नांचा भडीमार, तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदावरून झालेला गोंधळ, त्यातून काही प्रश्नांवर सरपंच सुहास गौड निरुत्तर झाल्यानं ही सभा चांगलीच गाजली। पन्हाळा तालुक्यातील चव्हाणवाडीची गावसभा चांगलीच गाजली। सरपंच सुहास गौड यांच्यावर नागरिकांनी अनेक प्रश्नांचा भडीमार केला। तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदावरूनही काही काळ वातावरण तापलं होतं। त्यानंतर निवडणूक प्रक्रिया घेऊन तंटामुक्त समिती अध्यक्षाची निवड करण्यात आली। दरम्यान गावातील मुलकीपड जमिनीला नाव लावलंय, पण नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न तसंच प्राथमिक शाळेचं काम बंद असल्यानं ठेकेदाराकडून काम काढून घेणं यांसारख्या अनेक विषयांवरून नागरिकांनी सरपंच गौड यांना चांगलंच धारेवर धरलं। तर नागरिकांमध्ये एकमेकांवर धावून जाण्याचा प्रकार घडला। अखेर गावसभा गुंडाळावी लागली। या गावसभेची चर्चा दिवसभर सुरू होती।
सध्या सोशल मीडियाचा वापर बहुतांश जण करतात. अनेक विधायक ग्रुपही या मीडियाद्वारे कार्यरत आहेत. याच पद्धतीनं पन्हाळा तालुक्यातील उतरे इथल्या जय शिवराय व्हॉट्सअप ग्रुपनं अनेकविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. ग्रुपच्या सदस्यांनी गावच्या हनुमान मंदिरासमोर गरजूंना खिचडी वाटप केली. पन्हाळा तालुक्यातील उतरे इथल्या निलेश कांबळे यांनी गावातील ठराविक लोकांना एकत्र करून जय शिवराय नावानं 5 वर्षापूर्वी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. गावातील अनेक गोष्टींची इत्थंभूत माहिती या ग्रुपवर लोकांना मिळू लागली. गावातील सुखदुःखाच्या गोष्टी, जनावरांचं लसीकरण, गावातील कार्यक्रम, गावात नवीन राबवलेले उपक्रम एवढंच नव्हे तर गावच्या जवळपास ऊसतोड कुठं सुरू आहे हे देखील या ग्रुपच्या माध्यमातून लोकांना कळू लागल्यानं अनेकांचे प्रश्न मार्गी लागले. सध्या या ग्रुपमध्ये 500 सदस्य समाविष्ट आहेत. त्यातूनच गावातील हनुमानाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी खिचडी वाटप करण्याची संकल्पना पुढे आली. ग्रुपमधील बहुतांश सदस्यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आणि 1000हून अधिक भाविकांना खिचडी वाटप करण्यात आलं. जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील, जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विजयसिंह पाटील, पोलीस हवालदार विनायक पाटील यांच्या हस्ते खिचडीचं वाटप झालं. जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील, ॲडव्होकेट विजयसिंह पाटील यांनी या उपक्रमाबद्दल अभिनंदन केलं. ग्रुपच्या वतीनं भगवद्गीतेचं मोफत वाटप करण्यात आलं. तसंच गावात विना मोबदला दवंडी देणाऱ्या यशवंत कांबळे यांच्यासह समाजसेवक शिवाजी पाटील, बंडोपंत पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राजश्री पाटील यांची सरपंचपदी तर ॲडव्होकेट विजयसिंह पाटील यांची जिल्हा बार असोसिएशन जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच युवराज सुतार, पोलीस हवालदार विनायक पाटील, स्नेहा पाटील, युवराज पाटील, केएम पाटील, सागर वरपे, कृष्णात मगर, गणपती जाधव, भीमराव कदम, शहाजी चावरेकर, दीपक सुतार, ग्रामसेवक अमित पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजित देसाई यांनी कोल्हापूर पोलीस दलात गेली 31 वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. आता यापुढेही ते उल्लेखनीय काम करून पोलीस दलाचा मर्तबा वाढवतील असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. करवी तालुक्यातील इस्पुर्ली पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. करवी तालुक्यातील इस्पुर्लीचे कॉन्स्टेबल अजित देसाई यांनी राधानगरी, मुरगुड, गारगोटी, कोल्हापूर, गडिंग्लज, इस्पुर्ली अशा विविध पोलीस ठाण्यात 31 वर्ष प्रामाणिकपणे काम केलंय. आता त्यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे. त्यांचा सत्कार इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सध्या पोलिसांना सेवा बजावताना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतंय. पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना धीर देऊन त्यांची समस्या सोडवावी लागते. गेल्या 31 वर्षात अजित देसाई यांनी केलेलं काम प्रशंसनीय आहे. पुढील काळातही ते उल्लेखनीय काम करतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित पोलिसांनी अजित देसाई यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला सुरेश मेटील, रघुनाथ नलवडे उपस्थित होते. इचलकरंजी इथं स्वकुळ साळी समाजाच्या वतीनं भगवान जिव्हाजी जन्मोत्सव सोहळा विविध उपक्रमांनी साजरा झाला. या निमित्तानं आयोजित स्पर्धेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. इचलकरंजी इथं 22 ऑगस्टपासून भगवान जिव्हाजी जन्मोत्सवाला ध्वजारोहणानं सुरुवात झाली. भगवान जिव्हाजी ग्रंथवाचन, महिलांसाठी झिम्माफुगडी स्पर्धा, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचं हिंदू धर्म आणि सणांचं महत्त्व या विषयावर व्याख्यान, सिने कलाकार राहुल सोलापूरकर यांचं प्रतापगडाचे मंत्रयुद्ध या विषयावर व्याख्यान असे विविध उपक्रम समाजबांधवांच्या गर्दीत पार पडले. जन्मोत्सवाच्या निमित्तानं काढलेल्या मिरवणुकीमध्ये स्वकुळ साळी समाजाचे अध्यक्ष रमेश कनोजे यांच्यासह स्वकुळ साळी समाज बांधव, विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता. दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची नगर दिंडी यात्रा सोमवारी होणार आहे. या यात्रेदरम्यान हजारो भाविक संपूर्ण डोंगराला पायी प्रदक्षिणा घालून 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन करत असतात. ही यात्रा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडणार असल्याचं इथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं. या यात्रेसाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. ज्योतिबाची नगरदिंडी यात्रा श्रावण महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी असते. या यात्रेसाठी राज्यभरातून हजारो भाविक ज्योतिबा डोंगरावर येतात. संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालून या डोंगर परिसरात स्थापित असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन भाविकांकडून घेतलं जातं. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ही प्रदक्षिणा पायी चालत घालायची असते. तसंच या प्रदक्षिणेदरम्यान मध्ये बसता येत नाही. हजारो भाविक या नगरदिंडी यात्रेसाठी ज्योतिबा डोंगरावर येतात. या यात्रेची सांगता यमाई मंदिरामध्ये होत असते. सोमवारी ही यात्रा पार पडणार आहे, त्यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे.
दिवंगत परशुराम बाळाजी पाटील यांच्या प्रेरणेमुळेच मुदाळची ओळख शैक्षणिक गुणवत्तेचं गाव अशी बनली आहे। हे अण्णांच्या दूरदृष्टीचं फलित आहे असं प्रतिपादन माजी आमदार KP पाटील यांनी केलं। परशुराम बाळाजी पाटील यांच्या 17व्या पुण्यतिथीनिमित्त मुदाळ इथल्या प.बा. पाटील फाउंडेशनच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी ते बोलत होते। मुदरगड तालुक्यातील मुदाळ इथं स्वर्गीय परशुराम बाळाजी पाटील यांच्या 17व्या पुण्यतिथीनिमित्त प.बा. पाटील फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आलं। माजी आमदार KP पाटील यांच्या हस्ते शिबिराला सुरुवात झाली। यावेळी 76 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। स्वर्गीय परशुराम बाळाजी पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे 30 वर्षापूर्वी प.बा. पाटील शिक्षण संकुलाच्या माध्यमातून लावलेल्या छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झालाय। हे अण्णांच्या दूरदृष्टीचं फलित आहे असे गौरवोद्गार माजी आमदार KP पाटील यांनी काढले। कार्यक्रमाला संस्थेचे खजानीस रणजितसिंह पाटील, उपाध्यक्ष MS पाटील, सचिव विकास पाटील, हुतात्मा स्वामी वारके सूतगिरणीचे चेअरमन पंडितराव केणे, बिद्रीचे संचालक अशोकराव कांबळे, सुनील कांबळे, मिलिंद कुलकर्णी, माजी सभापती बापूसो आरडे, बाळासाहेब जाधव, रवी वायदंडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या। बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता। नमस्कार।